सर्वप्रथम मी रुपेश दादा भोईर यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय. त्यांच्या सोबत दिनेशजी कदम यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते. त्यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. मुकपे गावातील आणि तसेच बीड गावातील ग्रामस्थ कोणी उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं आपलं सहर्षमय स्वागत. ही स्पर्धा आपलीच आहे, आपल्याच मानाची स्पर्धा आहे आणि सर्वांचं करूयात शुभ स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. इन ॲक्शन मध्ये एकीकडे जय बजरंग बली बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये कैलासवासी कुमार भरत स्मृती रायझिंग स्टार आसरे संघ इन ॲक्शन मध्ये दोन हात करतायत. पहिलाच बॉल घेऊन तयार ओव्हर नंबर 1 मध्ये रवी फुलावरे. 2 ओव्हरची मॅच आहे, पॉवर प्ले नसेल आणि त्याच कारणासह दुसरे षटक घेऊन आलाय रवी फुलावरे. पहिलाच बॉल हवे ते बॉल, दिलीपचे जजमेंट, नो मिस्टेक बाय द दिलीप. पकडले कॅच पहिल्याच बॉल वरती. ट्रम्प कार्ड गोल्डन डकचा शिकार ठरलाय. कमॉन डीजे. आदत बाटर पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरतोय. खरं तर पहिल्याच बॉल मध्ये धीरज इन कंट्रोल मध्ये दिसला धीरज आणि तो या अंतिम सामन्यात पहिल्याच बॉल वरती बाद होतोय. लॉंग ऑन मध्ये पकडले कॅच दिली बाहेरनं. दुसरा बॉल क्रॉस बॅट हवेत, अप्रतिम कॅच पकडले हेमंत याच्याकडून. अप्रतिम झेल आणि इथे मात्र मोहननं कॅच पकडले. अप्रतिम कॅच, मनमोहित करणारी झेल आणि आणखी एक बॅटर. लगातारचा दुसरा धक्का लागतोय तो आसरे संघाला या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट थेट सेमीफायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी चालू असलेला संघर्ष, बॅट आणि बॉलचे युद्ध. दोन गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल मध्ये 2 विकेट. ऑन विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक बॉल रवी फुलावरेचा निर्धाव चेंडू येतोय. ज्या बॅटिंग लाईनअपनं संपूर्णपणे आज प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली तोच आसरे संघ आता या मॅच मध्ये अद्याप तरी धाव फलकाचा श्री गणेशा करण्यासाठी तरसतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये 2 सफलता अर्जित केल्यात रवी फुलावरेनं. एकही धाव खर्च केले नाही या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. सातत्य विजयाचं ठेवावं लागतं क्रिकेटमध्ये. 2-2 मॅचेस जिंकत एकमेकाच्या विरोधात इथपर्यंत पोहोचले ते दोन संघ. संपूर्ण दिवसात मेहनत केली आहे, बॅटिंगनं प्रभावित केलंय. खरं तर हवे ते बॉल लॉंग ऑफ मध्ये गणेश वाघ मध्ये नो मिस्टेक. पकडला आणखी एक झेल, संपतोय आणखी एक बॅटरचा खेळ. बॉल नंबर 5 हवे ते पुन्हा एकदा दिलीप येतात. व्हॉट अ कॅच. काऊ कॉर्नर झोन मध्ये आणखी एक झेल टिपलाय. चौथा धक्का लागतोय तो आसरे संघाला या मॅच मध्ये.
पहिलं मॅडन षटक आणि इथे मात्र लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. मॅडन षटकाच्या कदाचित उंबरट्यावरती होता. 4 फलंदाज बाद झालेत. एकच धाव आहे धावफलकावरती. चार विकेट एक फलंदाज. बॅटची कडा 5वा धक्का या षटकामध्ये. वॉट बॉलिंग विकेट. 5 विकेट ऑल मिळवले. खरं तर रवी फुलावरने या स्पर्धेमध्ये एक धाव आली. खरं तर व्हाईट बॉलला 1 धाव देत खरं तर 5 फलंदाजांना बाद केले ते रवी फुलावरने या मॅच मध्ये. एक अलौकिक विक्रम रचला या स्पर्धेमध्ये आणि एक या धावसंख्येवरती अर्धा संघ डगआउट मध्ये पोहोचलाय तो आसरे संघाचा. हाच बॅटिंग लाईनअप आहे. ज्या बॅटिंग लाईनअपनं पहिल्याच सामन्यामध्ये टोटल 65 धावा चेस केल्या आणि सेकंड मॅच मध्ये देखील त्यांनी धावा चेस केल्या आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये त्यांना सर्वप्रथम बॅटिंग करावी लागली आणि प्रथम बॅटिंग करताना संपूर्णपणे धाराशाही ठरलाय तो बॅटिंग लाईनअप टीम आसरे संघाचा. अजूनही प्रयत्न करावेच लागतील मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक आहे. किमान या षटकात 15 ते 16 धावा, किमान 10 ते 15 धावा. एक बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकतं आणि बॅलन्स टार्गेट सेट झाल्यानंतर या मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करू शकतो तो आसरे संघ आपल्या गोलंदाजीच्या वरती विश्वास ठेवत. हे क्रिकेट आहे. मी सातत्याने उल्लेख करत आलो. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे आपण देखील सांगू शकत नाहीयेत. पहिलं षटक एकच धाव, ती देखील व्हाईट बॉलची. बॅटने एकही धाव आलेली नाहीये या मॅच मध्ये. गणेश आलाय बॉलिंग मार्क वरती. 2 मॅचेस मध्ये खराब प्रदर्शन या मॅच मध्ये अपेक्षा आहे, परंतु पहिल्याच बॉल मध्ये स्वागत केलंय. ऑन साइडला आसमानी टोला. बॉल होतोय सीमा पार. 6 धावसंख्येसाठी येतोय हा षटकार. षटकामध्ये तुम्ही रवी फुलावरीची गोलंदाजी पाहिली. आता दुसऱ्या षटकामध्ये रवी टीम आसरे संघाकडून षटकार ठोकतोय पहिल्याच बॉल मध्ये ऑन साइडला. मिड विकेटच्या बाहेर लांबच लांब ठोकलाय षटकार. 7 धावा आहेत धावफलकावरती. मी मगाशीच उल्लेख केलाय किमान 15 ते 20 धावा जर झाले ना तर या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो सहजरित्या आसरे संघ. अगोडाप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाही. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गणेश वाघमारेनं, कारण या अगोदरचा बॉल स्लॉट मधील थेट सीमापार धाडलाय फलंदाजांना. अशा अवस्थेत हा बॉल थोडा शरीरापासून दूर ठेवायचा होता. अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगते आता व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची 1 मोर रन ऍड होते धावफलकावरती. धावसंख्या येते 8 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्ही पाहता. एकच बॉल संपलाय. पहिल्या षटकात धाबा होते त्या फक्त आणि फक्त 5 विकेट ऑल रवी फुलावरेनं या मॅच मध्ये लगावला. गतवर्षी देखील एका स्पर्धेमध्ये या खेळाडूंना 2 लगातारचे मेडन षटक 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तो देखील एक विक्रम त्यानं रचला आणि या स्पर्धेमध्ये 1 धाव देत 5 विकेट ऑल एका षटकामध्ये. पुढ्यात टाकलाय बॉल. स्टेट ऑन द ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये दिलीप पोचला. एकतर कंप्लीट. दुसरी साइड निघण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरीच्या प्रयत्नात बॅटर आउट होतो. 1 रन ऍड होतीये. धावसंख्या ती 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणखी एक धक्का. 6वा धक्का लागतोय तो टीम कैलासवासी कुमार भरत स्मृती रायझिंग स्टार आसरे संघाला. डीजे थँक्यू डीजे. 9 धावा धावफलकावरती. बॉल संपले त्या षटकातील ते टोटल 2. प्रतीक कदम साथी स्कोरर माहिती सांगतायत. आज दिवसभरामध्ये अंपायर पॅनलचं देखील आपण कौतुक करूयात. त्यानंतर स्टार टेनिस वर्ल्ड टिंकलोब यांचं देखील आणि त्याचप्रमाणे पुंडलिक शिंगोल यांचं देखील आपण कौतुक करूयात. चुकी केली क्षेत्ररक्षकानं. स्वतःला सावरू शकलेलं नाहीये. डीप थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. अंतिम क्षणी फुटबॉल एपर्स दिलेत कर तर योगेश रुठेनं. तोपर्यंत मिळाला धावा 2. तिसरीच्या प्रयत्नात बॅटर आउट होतोय. 2 ऍड होते. धावसंख्या ती 11. बॉल संपले 3 कंप्लीट आहेत. ओके 3 कंप्लीट आहेत. चौथीच्या प्रयत्नात बॅटर आउट झालाय. 3 तर आल्यात. धावसंख्या ती टोटल 12 आहे आकड्यावर. व्यासपीठावरती आदरणीय रुपेश दादा भोईर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या समोर आमचे आदरणीय दिनेशजी कदम
हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रन ऑन स्कोर कार्ड. 7वा धक्का लागलाय तो टीम आसरे संघाला मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ आहे आणि 7 फलंदाज बाद झालेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस बॉल काऊ कॉर्नरला. वेल अटेम्प्ट परंतु बॉल निघून गेलाय, निष्ठून गेलाय सीमा पार. काऊ कॉर्नर झोन मध्ये हा संघर्षाचा संघर्षमय चौकार येतोय. सोळा धाबा आहेत पुन्हा मॅच मध्ये आलाय. खरं तर 15 धाबा आलेत अद्याप तरी या षटकात गणेश वाघमारेचा. संपूर्ण दिवसभर गणेश वाघमारे स्ट्रगल करताना दिसलाय. कुठेतरी क्रिकेट खेळा प्रॅक्टिसचा देखील असतो. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेटचा एक पार्ट आहे. सातत्य महत्वाचं आहे, सराव महत्वाचा आहे. प्रॅक्टिस मेक द परफेक्ट मॅन. कोणत्याही दिवशी मैदानाच्या आतमध्ये जाऊन एक चांगला खेळ करणं प्रत्येकाला जमत नसतं. प्रॅक्टिस ही तुम्हाला करावीच लागते क्रिकेटमध्ये. बरेचसे आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील खेळाडू देखील जॉब सांभाळून व्यवसाय सांभाळून खरं तर क्रिकेट खेळत असतात. प्रॅक्टिससाठी वेळ देणं देखील बंधनकारक आहे क्रिकेटमध्ये. वंचित आहे प्रॅक्टिस पासून गणेश वाघमारे आणि तेच चिन्ह या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय. फुल टॉस बॉल अप्रतिम फटका अलॉंग द कार्पेट वेगानं क्षेत्रविषयकाला. वेल फिल्डिंग रवी धुले चांगली फिल्डिंग करतोय. 2 झाल्या तिथे कंप्लीटेड. धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या आहे ती 18 अंकावरती. बॉल बाकी आहे त्या षटकातील अजूनही शिल्लक केवळ एका बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. महागडा ठरलाय पुन्हा एकदा गणेश वाघमारे. धावसंख्या आहे ती 18 आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग. स्लॉकच्या षटकातील डेथच्या षटकातील लास्ट बॉल घेऊन आलाय गणेश वाघमारे. शेवटचा बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आहे. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. वेल एफर्ट्स फिल्डर परंतु बॉल बीट करत चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय. आणखी एक हा संघर्षमय चौकार. धावसंख्या टोटल 2 षटकात त्या 22. या षटकात देखील आल्या 21. रवी फुलावरेनं फक्त खर्च केली होती 1. या षटकात 21. टोटल 22 धावा आहेत धावफलकावर. येणारे 12 बॉल 23ची आवश्यकता आहे. चला आपण मान्यवरांच्या सत्कार समारंभाकडे जाऊयात. सर्वप्रथम या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेल खरं तर यंगस्टार क्रिकेट संघावरती असलेलं प्रेम ज्यांच्या वतीनं आज आमच्यापर्यंत पोहोचलं ते आमचे आदरणीय रुपेश दादा भोईर यांना मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. अमोल लोभी यांना मी विनंती करतोय की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा. खरं तर अतिथी देव भाऊ ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आज संपूर्ण दिवसभर आपण येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान केलाय. कॅमेरामॅन पुंडलिक शिंगोले छायाचित्र घेत असताना प्रत्येक मान्यवराचं त्यांनी खऱ्या अर्थानं छायाचित्र आपल्या कलात्मकतेनं कैद केलेत कॅमेरामध्ये. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. स्टार टेनिस वर्ल्डची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. मान्यवरांचा साई सन्मान आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. खरं तर आमचे रुपेश दादा भोईर उद्योजक आहेत खरं तर आणि आज यंगस्टार क्रिकेट संघ बीड वरती असलेलं प्रेम त्यांचं या बहुमूल्य वेळामध्ये दिसतंय. मी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय दिनेश दादा कदम यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतो. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी अमोल लोभी यांना विनंती करतो. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. खरं तर मुक्पे गावचे ग्रामस्थ आणि बीड गावचे ग्रामस्थ यांना मी नम्र विनंती करेल की कृपया करून आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. ही स्पर्धा आपली आहे. ही आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि सर्वप्रथम मुक्पेकरांचं जितकं आभार मानवर तितकं कमी आहेत. कारण या स्पर्धेसाठी हे मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी मुक्पेकरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ते बीचचं लक्ष जय बजरंग बली बीड संघासमोर. पहिल्या षटकात 5 विकेट ऑल 1 रन. ती मेहनत थोडी कुठेतरी कमी जाणवली करता दुसऱ्या षटकामध्ये. आम्ही सातत्यानं उल्लेख करत असो गोलंदाज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं जीवन अगदी धक्कादायक असं करतात. एखाद्या गोलंदाजानं फार चांगला स्पेल टाकलाय त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाला तशाच पद्धतीची कामगिरी करणं गरजेचं असतं ना. त्याला ज्यावेळी धावा जातात ना त्यावेळी संपूर्ण टीम देखील थोडी निराश असते. परंतु काही न डगमगता 23चा पाठलाग सहजरित्या होईल का या मॅचमध्ये. जय बजरंग बली बीड संघ या स्पर्धेमध्ये धावा चेस करत तिथपर्यंत पोहोचलाय आणि या स्पर्धेमध्ये आसरे संघ देखील धावा चेस करत पुढे सरकलाय. आता एका संघाला करायचे धावा डिफेंड तर एका संघाला पुन्हा एकदा धावा चेसिंग करायच्यात.
काय होईल या मॅच मध्ये. सर्वप्रथम या आजच्या दिवसामध्ये धावा डिफेंड होतील का, की या आजच्या दिवसाचा संपूर्णपणे रेकॉर्ड हा कायमस्वरूपी एकनिष्ठ राहील, यासाठी देखील सर्वांचं लक्ष आहे. 23चं टार्गेट. चला बॅटर लवकरात लवकर. रवी फुलावरे आणि योगेश रुठे जबरदस्त इन कंट्रोल मध्ये दोनही सलामीवीर दिसलेत या स्पर्धेमध्ये, या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये. परंतु अंतिम मॅच मध्ये जो संघ सुरलीत खेळ करेल तोच निश्चित आज सेमीफायनल नंबर 1 मध्ये पोहोचेल. टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ कोणता ठरेल. एकीकडे जय बजरंग बली बीड संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय कैलासवासी कुमार भरत स्मृती रायझिंग स्टार आसरे संघ. कोणता संघ पुढे सरकणार या स्पर्धेमध्ये. 23चं टार्गेट. योगेश रुठेनं आज अनुभव दाखवला खरं तर या स्पर्धेमध्ये, अनुभव कामी आलाय खरं तर योगेश रुठे. चं टार्गेट. कोण जिंकेल हा सामना. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे. लेट्स चेस इज ऑन. 23चं टार्गेट. योगेश रुठे ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल. अप्रतिम फटका बागफुला जाऊन स्क्वेअर कट पंच केलाय. डीप पॉइंट मध्ये मिस फिल्डिंगच्या साह्यानं या 4 धावा मिळत आहेत त्या बीड संघाला, महत्वाच्या 4 धावा. निशांतनं फार चांगला बॉल टाकला होता मी तर म्हणेल, परंतु क्षेत्ररक्षकानं चुकी केली. फुटबॉल एपर्स दिले आणि फुटबॉल एपर्सनं बॉलनं सीमारेषा ओलांडली. 4 धावा आहेत धावफलकावर. चार धावा आल्यात पहिल्याच बॉल मध्ये. 23चं टार्गेट आहे. एक बॅलन्स टार्गेट सेट करत असताना या 23 धावा होऊ शकतात. पहिल्याच बॉल मध्ये काय फटका होता योगेश रुठे यांचा. फील्ड नुसार फटके खेळतो आज संपूर्ण दिवसामध्ये. इनफॉर्म बॅटर आहे, अनुभव कामी येतोय खरं तर. दुसरा बॉल खोलात टाकलाय. अप्रतिम बॉल पॉइंट मध्ये खेळून काढलाय. खोदला अक्षरशः बॉल बॅटरनं. परफेक्ट यार्कर. एकच धाव मिळते. धाव संख्या 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. दहा बॉल 18चं इक्वेशन. पाच धावा धावफलकावरती. 23चं लक्ष आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये निशांत. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा मिस फिल्डिंगच्या साह्यानं. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सरळ ऑन साइडला 4 सीमा रक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेग मध्ये, डीप मिड विकेट मध्ये काऊ कॉर्नर, त्यानंतर लॉंग ऑन आणि त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 5 सीमा रक्षक पेट्रोलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग ॲबिलिटी आहे रवी फुलावरेकडे. संपूर्णपणे मॅचचं लक्ष आता रवी फुलावरेकडे देखील आहे, कारण 23चा टार्गेट. 5 धावा झाल्या. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. महत्वाचा खेळाडू आहे. रवी ऑन स्ट्राइक. निशांत ऑन द मार्क. निशांतचा बॉल भरपूर बाहेर होता खरं तर ऑफ स्टिकच्या. पंच जयवंत धुले यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राची धाव ऍड होते धावफलकावरती. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 36. 2 बॉल संपलेत. 6 धावा आहेत. 23 धावांचं टार्गेट. पुन्हा मॅच मध्ये आला अंतिम षटकात खरं तर आसरे संघ. तर पुन्हा बॅकफूट वरती आसरे संघ. 6 धावा आहेत. लिव्ह केल्या बॉल. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. पंच सांगतायत व्हाईट बॉलची सांगत होती. खराब चेंडू. 2 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात 2 बॉलचा खेळ अद्याप संपलाय. 7 धावा आहेत धावफलकावर. 16ची आवश्यकता आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. कोणता संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल. तिसरा बॉल पंचांकडे लावली अपील. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कोणताही प्रकारचा आवाज पंचांपर्यंत पोहोचला नव्हता. त्याच कारणासो फलंदाज नॉट आउट.
3 बॉल धावसंख्या आहे ती 7. 9 बॉल 16. फटका फसलाय. विकेट किपर डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप केली आहे. महत्वाचा खेळाडूला जीवनदान या मॅच मध्ये. कॅच ऑफ द मॅच. पकडा कॅच जिंका. क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. कॅच होती की मॅच ही रवी फुलावरेच्या येणाऱ्या प्रत्येक धावेमध्ये निश्चित स्पष्ट करून देईल ती आसरे संघाला. महत्वाचा खेळाडू इनफॉर्म आहे या वर्षीच्या हंगामामध्ये हा खेळाडू आणि त्याला मिळालेलं जीवनदान. कॅच होती का मॅच येणारा काल निश्चित सांगेल. तमाम क्रीडा रसिकांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया त्या क्रीडा नगरीमध्ये. चार बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावरती. 15ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8. 15 धावा अजूनही करायच्या त्या जय बजरंग बली बीड संघाला. योगेश रुठेच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये धावा जरूर आल्यात. या मॅच मध्ये तशीच अपेक्षा आहे. 8 बॉल 15चं समीकरण मॅच एक नंबर बनली आहे. खरं तर कोणताही संघ जिंकू शकतो इथून सामना. फुल टॉस बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाला कॅच ड्रॉप केली आहे. पुन्हा जीवनदान दुसऱ्या फलंदाजाला. या मिसफिल्डिंगच्या धावा खरं तर दुसऱ्या षटकामध्ये निश्चित थोड्या अपयशी ठरतील. फुल टॉस बॉल होता. खरं तर असं वाटलं होतं बॉल सीमा पार जाईल. ताकद कमी पडली योगेश रुटेंची. ताकद कमी पडते इथे. टायमिंग प्रॉपर होतं. अंतिम बॉल 13ची आवश्यकता आहे. 7 बॉल 13ची गरज. पंचांकडे आक्रोशानं अपील केली आहे. बॅटर इज आउट. फलंदाज बाद होतो अंतिम बॉल मध्ये. आता येणारे 6 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी एकीकडे जय बजरंग बली बीड संघाला आता एकीकडे 13 धावा डिपेंड करायच्यात. त्या टीम स्वर्गीय कैलासवासी कुमार भरत स्मृती रायझिंग स्टार आसरे संघाला 13 धावा डिपेंड करायच्यात. बॅलन्स मॅच आहे. कोणताही संघ इथून सामना जिंकू शकतो. रपटप मॅच आहे. खरं तर ही स्पर्धा अगदी संपूर्ण दिवसामध्ये आज मॅचेस आपण पाहिल्या सर्व मॅचेस अगदी तुलनीय झाल्यात आणि त्याच कारणास्तव ही मॅच देखील 6 बॉल 13ची आवश्यकता आहे. एक रेकॉर्ड जरूर बनलाय स्पर्धेमध्ये. एकही धावा डिपेंड झालेल्या नाहीयेत. एक नवीन विक्रम रचायचा या स्पर्धेमध्ये आसरे संघाला. या धावा वाचवत पहिला संघ ठरणार जो सेमीफायनल मध्ये पोहोचेल आणि त्याचबरोबर धावा डिपेंड करून पोहोचेल. आणि एकीकडे बीड संघ विजयाचा रथ चेसिंग करत असताना संपूर्णपणे सुरळीतपणे आणि या विजयाच्या रथाला कोणता गोलंदाज थांबवेल यावरती देखील लक्ष आहे. परंतु समोर रवी फुलावरेला मिळालेलं जीवनदान या मॅच मध्ये आसरे संघ विसरू शकत नाहीयेत. कारण त्याच्याकडे असलेली ॲबिलिटी परफेक्ट शॉट खेळण्याची क्षमता ती क्षमता आता मात्र सिद्ध होईल का. 6 बॉल 13. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आलाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्याच बॉल मध्ये आलाय षटकार. मॅचची आवाज सोडणारा. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जखमेवरती मीठ सोडणारा रवी फुलावरेचा हा धमाका षटकार. सहा बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी जय बजरंग बली बीड या संघाला. वेगवान बॉल. दिशा खराब आहे. वाईट बॉलची सांगत आहे. 5 बॉल मध्ये आता 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे बॉल. पंच सांगतायत पायचेची अपील केली होती. मिस करतोय खरं तर ऑप्टिकची लाईन मिस करत असताना इथून मात्र डॉट बॉल आलाय. 4 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल मध्ये बॅटला स्पर्श करतोय बॉल. शॉट फाईन लेग मध्ये. चांगली फिल्डिंग. 1 धाव मिळते. आता 3 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे ती जय बजरंग बली बीड संघाला. दशरथ दुलावन स्ट्राईक. मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे देखील आहे.
आणि या मॅच मध्ये धावा डिफेंड करता येतील का, काय घडेल या स्पर्धेमध्ये, कोणता संघ ठरेल सेमीफायनल नंबर 1 मध्ये पोहोचणारा, आजच्या या दिवसातील पहिला संघ ठरेल जो थेट क्वालिफायर मध्ये पोहोचेल, सेमीफायनल मध्ये पोहोचेल. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिला संघ मिळणार आहे यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये टॉप 4 मध्ये जाणारा. 3 बॉल 5 ची आवश्यकता आहे ती जय बजरंग बली बीड संघाला, परंतु इथे मात्र रायझिंग स्टार आसरे संघाला या 5 धावा वाचवायच्या 3 बॉल मध्ये. कोलात टाकण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, या मॅचची मोठी सफलता मिळण्याची दाट शक्यता. चुकी केल्या दशरथ दुलेचा मिस्टामिक स्ट्रोक थेट घाव घालतो आता बॅटिंग लाईनअप वरती. महत्वाचा धक्का, इथून मात्र बाद होते ट्रम्प कार्ड. दशरथ दुले हॅज टू डिपार्ट. प्रेशर आलाय रवी धुलेनं घेतलेली 1 रन, त्यानंतर गेलेला दशरथ दुलेचा विकेट. बरंच काही सांगून जातो. एक मोठा फटका हवाय तो जय बजरंग बली बीड टीमला थेट सेमीफायनल पर्यंत पोहोचण्यासाठी. तर हे दोनही बॉल चांगले फेकायचे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय कैलास. आज संपूर्ण दिवसामध्ये कैलासनं फार चांगली गोलंदाजी केली. 2 बॉल 5. पुन्हा प्रेशर बीड संघाकडे. या अगोदर प्रेशर होता खरं तर 4 बॉलचा 5 बॉल 7 ची आवश्यकता असताना तो आसरे संघाकडे प्रेशर. त्यानंतर व्हाईट बॉल 5 बॉल 6, त्यानंतर नंतरच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. 4 बॉल मध्ये 5, त्यानंतर निर्धाव बॉल 3 बॉल 5 आणि पुन्हा इथे मात्र विकेट गेली आहे ती रवी फुलावर येतोय नवीन बॅटर दशरथ दुले बाद झाल्यानंतर. एक बंदुराज बाद झाला, एक दुसरा बंदुराज मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 5 संघाला जिंकण्यासाठी थेट सेमीफायनलला पोहोचण्यासाठी चालू असलेला संघर्ष. 2 बॉल 5. क्रॉस द बॅट ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये एक तर धाव मिळाले, दुसरी साठी निघालेत बॅटर. स्ट्राइक एंडला थ्रो आणि इथे पंच डिसिजन सांगतील. चला अंपायर डिसिजन येऊ द्यात.
2च धावा मिळत आहेत. आता सर्व आपण चेक केलंय. एक बॉल आता 3 धावसंख्येची गरज आहे. एक बॉल 3ची आवश्यकता आहे आणि नॉन स्ट्राईक वरती रवी फुलावरे राहील. ऑन स्ट्राईक वरती रवी धुले. हा सामना जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी ते जय बजरंग बली बीड संघाला. तर एकीकडे या 3 धावा एका बॉल मध्ये वाचवायच्या त्या कैलासवासी कुमार भरत स्मृती रायझिंग स्टार आसरे संघाला या 3 धावा मात्र वाचवायच्या एका बॉल मध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. नितून दिले चला मैदानाच्या बाहेर. इम्पॉर्टंट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. एका बॉल मध्ये 3 धाव संख्येची आवश्यकता आहे. एकीकडे बीड संघाला तर एकीकडे आसरे संघाला 3 धावा वाचवत सेमीफायनलचं तिकीट बुक करायचंय. कोणता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल. अंतिम बॉल आजच्या दिवसातील. एक बॉल 3 ऑन स्ट्राईक रवी धुले. नॉन स्ट्राईक वरती रवी फुलावर. एक बॉल 3ची आवश्यकता. क्रॉस द बॅट पाठीमागे शॉट वाईन लेगला क्लिअर करत विजयाचा चौकार येतोय. सामना जिंकलाय तो जय बजरंग बली बीड संघानं. अप्रतिम सामना गमावला आसरे संघानं. जो मॅच मध्ये खरं तर ब्रेक आला तिथे संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये दाराशाही केलं ते आसरे संघाला. आणि जय बजरंग बली बीड संघ सेमीफायनल नंबर 1 मध्ये जाणारा पहिला संघ ठरला. खरं तर यंगस्टार क्रिकेट संघ बीड आयोजित यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये पहिला सेमीफायनलिस्ट मिळालाय तो खरं तर जय बजरंग बली बीड संघ. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट. 7 धाव्यांची एक शॉर्टकट इनिंग विस्फोटक इनिंग. 8 धाव्यांची माफ करा 4 बॉल मध्ये. आणि त्यानंतर बॉलिंग मार्क वरती केवळ एकच धाव खर्च करत 5 विकेट ऑल घेणारा रवी फुलावरे ठरला या मॅचचा हिरो. सेमीफायनल मध्ये पोहोचलाय जय बजरंग बली बीड संघ. चला मी विनंती करतोय मंगेश शिंगोले यांना मी विनंती करतोय आपल्या पवित्र शुभासे प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्डने सन्मानित करायचंय. मंगेशजी शिंगोले यांच्या शुभासे